ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अर्जुनने सायलीच्या पायावरील तुळशीपत्र पाहिलेलं आहे. अर्जुनने हे तुळशीपत्र पाहिल्यामुळे आता अर्जुनला या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही कळालेली आहे की सायली ही तन्वी असण्याची शक्यता आहे. पण ही फक्त शक्यता आहे. या सगळ्याचा पडताळा करण्यासाठी अनेक आता त्याला पुरावे गोळा करायचे असतात. त्यामुळे सायलीला जर हे सांगितलं तर त्या डिनाय करतील आणि त्या सगळ्यांना सांगत सुटतील की अर्जुन सर असं काहीतरी बोलतायत. म्हणून अर्जुन सायलीला सुद्धा काही बोलत नाही आणि तो सायलीला म्हणतो, हे काय तुमच्या पायाला ही कसली घाण लागले? सायली म्हणते, सर ही घाण नाहीये, हे माझं जन्मखूण आहे, ही माझी जन्मखूण आहे, हे तुळशीपत्र आहे. लहानपणापासून माझ्या पायावरती हे तुळशीपत्र आहे. यावरती अर्जुन म्हणतो, काय तुमच्या पायावर तुळशीपत्र? मी तर कधी तुमच्या पायावरती तुळशीपत्र पाहिलंच नाही. तुम्ही बसा इथे, बघू दे मला ते तुळशीपत्र. असं म्हणत सायलीला खाली बसवत तुळशीपत्र दाखवायला अर्जुन सांगतो. मग सायली आपला पाय वरती करून, सर हे माझं तुळशीपत्र आधीपासूनच आहे हे दाखवते. अर्जुन कचकन त्याचा एक फोटो काढतो आणि तो सायलीला म्हणतो, आता बघा तुम्ही गंमत. सायली म्हणते, आता ह्या तुळशीपत्राची कसली गंमत? अर्जुन म्हणतो, तुम्हाला ही गोष्ट कळणार नाहीये, ही गोष्ट फक्त मलाच कळणार. पण तुमच्या पायावरती तुळशीपत्र आहे हे आत्तापर्यंत ज्याप्रमाणे घरातील कोणत्याही व्यक्तीला माहीत नाही त्याप्रमाणे तुम्ही आत्ताही कोणाला सांगू नका. सायली म्हणते, सर त्यात काय एवढं नवल? आणि प्रियाला माहिती आहे. अर्जुन म्हणतो, काय प्रियाला माहिती आहे का? अच्छा अच्छा, मग प्रियाच्या पायावरती पण तुळशीपत्र आहे का? सायली म्हणते, नाही सर, प्रियाच्या पायावर कुठचं तुळशीपत्र? प्रियाचे पाय प्लेन आहे. झालं. अर्जुनला आता खूप मोठा पुरावा सायलीकडून मिळतो, कारण सायलीने प्रियाला आश्रमात असल्यापासून पाहिलेलं असतं. आश्रमात असल्यापासून ती प्रियाला ओळखत असते. मग मात्र अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही प्रियाला पण आता ह्या तुमच्या तुळशीपत्र मला समजलंय हे बोलू नका. सायली म्हणते, अहो सर काय गोष्ट घुमवून फिरवून बोलताय, मला खरंच काही कळत नाहीये, तुम्ही काय बोलण्याचा प्रयत्न करताय? अर्जुन म्हणतो, मी जेवढं सांगतोय तेवढं तर तुम्ही कराल ना? सायली म्हणते, हो. आता सायली विचार करते, नक्कीच यांच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललंय, पण काय चाललंय हे मला काही कळत नाहीये. तोपर्यंत इकडे प्रिया आपल्या रूम मध्ये असते तेव्हा अर्जुन तिकडे येतो. अर्जुन आता प्रियाला सांगत असतो, बस बरं तन्वी, तू इकडे बस छानपैकी, आता मात्र मला तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. सायली हे सगळं पाहत असते आणि अर्जुन सरांचं चाललंय तरी काय. मग आता सायली टोकून टोकून पाहायला लागते आणि तोपर्यंत अर्जुन आता प्रियाला बसवतो आणि म्हणतो, तू बस बरं इकडे, असे मस्त पाय रिलॅक्स करून बस. प्रिया पटकन पाय रिलॅक्स करून बसते. अर्जुनने आपला व्हिडिओ कॅमेरा चालूच ठेवलेला असतो. प्रिया पूर्णपणे आणि तिचा पाय, ज्या पायावर तुळशीपत्र नाहीये, प्रियाचं लक्षात येतं, अरे बापरे, आपण तर पाय वरती केलेत, आपल्याचा पाय ह्यानी प्लेन पाहिला तर ह्याला माहिती आहे का की माझ्या पायावर तुळशीपत्र आहे ते? प्रिया चटकन पाय खाली करते. अर्जुनच्या लक्षात येतं की या सगळ्यामध्ये ही आपल्यापासून काहीतरी लपवते. सायलीला कळत नाही, माझ्या पायाचे फोटो काढतायत, हिच्या पायाचे व्हिडिओ करतायत, नक्की काय खरं आहे? आता मात्र प्रियाला अर्जुन सांगतो, ठीक आहे, तू दमली असशील, तू रूम मध्ये झोप जा. 2 पुरावे सापडलेले असतात. आता तिसरा पुरावा मिळवण्याची वेळ आलेली असते. तिसरा पुरावा म्हणजे ते गाठोडं, जे गाठोडं आपलं म्हणून प्रियाने दिलेलं असतं ते गाठोडं. आता मात्र रविराजांना अर्जुन सांगतो की सिनियर, खूप मोठा आश्रमामध्ये गोंधळ झालेला आहे. आश्रमामध्ये एकमेकांची गाठोडी बदलली गेलेत, त्यामुळे कदाचित खऱ्या तन्वीचं गाठोडं हे मिसप्लेस झालेलं आहे आणि काहीतरी गडबड आहे असं मला वाटतंय. रविराज म्हणतात, नाही, खरं तर ते गाठोडं तन्वीकडे असेल ना, कारण त्या बाईने ते गाठोडं घेऊन आली होती. यावरती मग मात्र रविराजांना अर्जुन सांगतो, खरं तर त्या बाईकडे गाठोडं असण्याचं कामच नाहीये, कारण मधुभाऊंना मी भेटलेलो आहे. मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये सगळी गाठोडी आश्रमात ठेवली होती. मग ती बाई ते गाठोडं घेऊन कशी आली? आता रविराजांना या सगळ्याची चौकशी करण्याची वेळ येते. नक्की खरं काय, नक्की खोटं काय? आणि अर्जुन सांगतो की हे सगळं तू शोधलंस ना तर कदाचित प्रतिमा आत्यांचं काही आपल्याला स्मृती परत आणण्याची मदत होईल. आता रविराजांना कोणताही पुढचा मागचा विचार न करता प्रतिमा बरी होणार असं म्हटल्यावरती आता पुढचा मागचा कोणताही विचार न करता रविराज या सगळ्यासाठी तयार होतात आणि ते आता इकडे भेट घेतात पोलिसांची भेट घेतल्यावरती रविराज म्हणतात, मला तुम्हाला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे आश्रमातील बाकीची गाठोडी कुठे आहेत? यावरती पोलीस म्हणतात, हे काय?
सगळी आश्रमातली गाठोडी जे वेळेला सील लागलं त्यावेळेला जमा केलेत आणि तुम्ही त्यांचे वकील नाही आहात, पण तुम्ही या केसमध्ये इन्व्हॉल्व आहात, कारण त्यातली एक मुलगी तुमची होती आणि या खातर आम्ही तुम्हाला ते पाहायला देऊ शकतो. पण हे सगळं पाहत असताना तुम्हाला मधुभाऊंचे वकील यांची परमिशन किंवा यांना भेटायला लागेल. रविराज म्हणतात म्हणजे अर्जुन सुभेदारना मी त्यांच्याच सांगण्यावरून इकडे आलेलो आहे. यावरती पोलीस सांगतात ठीक आहे. अर्जुन सुभेदार आणि आता चैतन्य गडकरी हे दोघंही जण ते गाठोडी बघायला गेलेली आहेत. मग अर्जुन आणि चैतन्य गाठोड्यांच्या इकडे येतात. त्यावेळेला चैतन्य म्हणतो मागच्या वेळेला सुद्धा आपण ज्या वेळेला आलो होतो त्यावेळेला प्रिया आणि सायली वहिनी या दोघींचीच गाठोडी गायब आहेत. तू मला एक गोष्ट सांग, जर प्रिया आणि सायली वहिनी यांची गाठोडी गायब आहे आणि तुळशीपत्राचं सत्य कळलंय तर याच्यामधून एक शंका अशी येते की मुद्दाम ही दोन्ही गाठोडी गायब केलेत, जेणेकरून प्रियाचं गाठोड इकडे राहिलं तर प्रियाची असलियत समोर येईल आणि सायलीचं गाठोड तर मुद्दाम तिने पुरावे दाखवण्यासाठीच नेलेलं आहे ना. यावरून अर्जुन म्हणतो म्हणजे ही गोष्ट 100% खरी झालेली आहे की सायली हीच तन्वी आहे, नाहीतर तुळशीपत्र आणि गाठोड हे एकाच वेळेला दोन पुरावे कसे मिळतील. तितक्यात तिथे पोलीस येतात आणि त्यावरती पोलीस म्हणतात रविराज सर सुद्धा इकडे आलेले आहेत, ते सुद्धा इथे येत आहेत. यावरती अर्जुन म्हणतो रविराज सरांना पाठव, पण मला एक गोष्ट सांग, मधुभाऊंची आम्हाला आता भेट घेता येईल का. यावर तो पोलीस म्हणतो हो, मी तसं तुमचे अर्ज आता साहेबांकडे देतो की तुम्हाला मधुभाऊंची भेट घ्यायची आहे. यावरती अर्जुन म्हणतो आता आपण एक काम करायचं आहे, छोट्या तन्वीचा फोटो घेऊन मधुभाऊंकडे जायचं आणि मधुभाऊंना विचारायचं आहे की या फोटो मधली ही तन्वी आहे की ही सायली आहे. मधुभाऊ नक्कीच पुरावा सांगतील ना. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन सगळी गाठोडी निरखून बघतो आणि या सगळ्यामध्ये आता नसलेल्या गाठोड्या 2च गाठोडी गायब आहेत हे पुन्हा एकदा कन्फर्म करतो आणि त्याचा 100% विश्वास बसतो की सायली हीच तन्वी आहे आणि प्रिया खोटी आहे. प्रियाने या सगळ्यामध्ये खूप मोठा खोटारडेपणा केलेला आहे. हे सगळं लक्षात आल्यावरती आता मात्र इकडे रविराजांची भेट पूर्ण होते आणि तोपर्यंत आता इकडे पोलीस सांगायला येतात तुम्हाला तिकडे बोलवलेलं आहे. तोपर्यंत आता मात्र रविराज तिकडे जातात, तिथली गाठोडी पाहतात, त्यातली 2 गायब झालेली गाठोडी लक्षात येतात आणि रविराजांच्या मनामध्ये पण शंकेची पाळ चुकचुकते, पण अजूनही त्यांना तन्वी ही खोटी आहे हे लक्षात येत नाही. तोपर्यंत सायली आता घराची आटपाटप करत असते आणि त्यावेळेला तिच्या डोक्यातून एकच विचार असतो की सरांनी फोटो का काढले. असं काय सत्य आहे की ज्या सत्यामुळे त्यांना पायावरची खूण महत्वाची वाटली. काही दिवसापूर्वी म्हणजे कालपर्यंत ते आता ही खोटी तन्वी आहे, खोटी तन्वी आहे असं ओरडून ओरडून सांगत होते. मग आज अचानक तुळशीपत्राचं काय सत्य आलं. नाही, या सत्याचा मला शोध घ्यायलाच पाहिजे. आता इकडे चैतन्य सांगत असतो हे बघ 2 गाठोडी गायब आहेत असं आपण पोलिसांचं स्टेटमेंट आणलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू पायाचे फोटो काढलेले आहेस, बरोबर. आता या सगळ्यामध्ये तिसरा महत्वाचा पुरावा छोट्या तन्वीचा फोटो तुला मधुभाऊनं दाखवायचा आहे. हे 3 पुरावे तर झाले, पण यावरती रविराज सर विश्वास ठेवतील. अर्जुन म्हणतो रविराज सरांना विश्वास ठेवावाच लागेल, कारण सगळ्यात महत्वाचं हे आहे पायावरील तुळशीपत्र. प्रियाने खोटं जरी काजळने किंवा अजून कोणत्या पदार्थाने पेनने जर ते काढलं असेल तर कधीतरी ते पुसलं जाईलच ना, किंवा ते आपण पुसून दाखवू शकतो ना, पण सायलीच्या पायावरचं ओरिजिनल आहे हे सुद्धा सिद्ध होईलच ना. चैतन्य म्हणतो ही तर गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. आणि डीएनए रिपोर्टचं काय. यावरती अर्जुन म्हणतो अरे डीएनए रिपोर्टवरती सिनियर विश्वासच ठेवणार नाही, कारण प्रतिमा हत्याच्या वेळेला सुद्धा बघितलंच ना खोटे डीएनए रिपोर्ट बनवण्यात आले होते, त्यामुळे डीएनए रिपोर्ट हे असे बदलले जातात. आणि आता तर मला डाऊट आहे की प्रतिमा हत्याचा पण डीएनए रिपोर्ट त्या बाई मेली ना तिच्यासोबत मॅच करायला प्रियाने सांगितलं असेल. पण या सगळ्यामध्ये प्रिया एकटी नाहीये, तर तिच्या हाताशी कुणीतरी व्यक्ती आहे. ती व्यक्ती कोण आहे हे शोधायला पाहिजे. मग सायली येते. अर्जुन सर मी तुमचा टिफिन घेऊन आले, पण तुमच्या डोक्यात काय चाललंय. प्रिया ही खोटी तन्वी आहे हे जर का पुन्हा तुम्ही सिद्ध करायला गेलात ना तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तुमच्या लक्षात येते का आत्ता कुठे रविराज सर आपल्या घराशी एकमेकांशी जुळवून घेत आहेत. प्रतिमा हत्या सापडलं आणि तुम्ही हे टुमणं काढलं ना तर दोघेही नाराज होतील. प्रतिमा हत्या नाराज होतील आणि आता रविराज सर पण नाराज होतील. अर्जुन म्हणतो आणि मी जर का सिद्ध केलं आणि त्यांचे डोळे उघडले तर ते माझे आभार मानतील ना. यावरती सायली म्हणते नाही सर तुम्ही काहीतरी चुकीचं करताय. अर्जुन म्हणतो नाही, प्रिया ही खरी तन्वी नाही, तर खरी तन्वी कोण आहे मला कळलंय. सायली म्हणते काय खरी तन्वी कोण आहे मला पण सांगा. अर्जुन म्हणतो आज संध्याकाळी मी सगळ्यांच्या समोर खरी तन्वी कोण आहे हे सिद्ध करणार आहे. तुम्ही तिकडे असाल ना त्यावेळेला मी हॉलमध्ये सगळ्यांच्या समोर हे बोलणार.
आता सायलीला चिंता वाटते, अर्जुन सर हे काय बोलतायत आणि या सगळ्यामुळे रविराज सर नाराज व्हायला नको. आणि ती पुन्हा एकदा समजावून सांगते, अर्जुन सर तुम्ही या सगळ्यामध्ये रविराज सरांना नाराज होऊ असं काही वागू नका. अर्जुन म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते, माझ्यावरती विश्वास आहे ना तुमचा. यावरती सायली म्हणते, सर विश्वास आहे पण गोष्टी चिघळायला नको असं मला वाटतं. आणि सायली विचार करते, आत्ता कुठे दोन घरांचे संबंध आमच्या लग्नानंतर व्यवस्थित झालेत, त्या संबंधामध्ये उगाच कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको. आता मात्र अर्जुन संध्याकाळी घरी यायला निघतो. तोपर्यंत पूर्णांची, कल्पना सगळेच जण घरामध्ये असतात. अस्मिता सगळ्यांना अर्जुनने एका ठिकाणी बसायला सांगितलेलं असतं. मग अर्जुन इकडे घरी येतो आणि पूर्णाजीला तो म्हणतो, पूर्णाजी म्हणजे खरं सांग मला, तन्वीबद्दल तुझ्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत का आणि आत्ताची तन्वी आणि आधीच्या तन्वीमध्ये काही साम्य आहे का? पूर्णाजी म्हणते, बिलकुल नाही, आत्ताची तन्वी आणि पूर्वीची तन्वी खूप वेगळी आहे. खरं सांगू तर मला ना सायलीमध्ये तन्वीची झलक दिसते. अस्मिता म्हणते, तू न सायली जरा जास्तच करतेस. कल्पना म्हणते, हो मला सुद्धा. प्रतिमाची जर कुणी मुलगी शोभेल तर ती आपली सायली आहे, तन्वीच्या तर काहीच गुण नाहीयेत. यावरती अर्जुन म्हणतो, ते जाऊ दे, पण आता मला एक गोष्ट सांग की अशी कोणती खूण आहे की जी तन्वी म्हणून तुम्हाला कायम लक्षात आहे? यावरती मग मात्र सायली आणि इकडे अर्जुन पाहत असताना पूर्णाजी म्हणते, अरे तिच्या पायावर तुळशीपत्र होतं, तू विसरलास का? आणि तीच खूण बघून रविराजांनी तिला तन्वी म्हणून मान्य केलंय. आता सायलीला धक्का बसतो, ती पाहायला लागते, अच्छा म्हणून अर्जुन सरांनी हे सगळं केलं. अर्जुन सायलीचा गालगुच्चा घेतो आणि म्हणतो, अच्छा म्हणजे जिच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे ती तन्वी. आता सायली 2 क्षणासाठी मोहरते, काय चाललंय हे सगळं? आपल्या पायावर तुळशीपत्राची खूण, यांच्या पायावरती नाहीये प्रियाच्या, नक्की सगळा प्रकार तरी काय आहे? म्हणजे अर्जुन सरांना काय म्हणायचंय? अर्जुन सर म्हणतात, अच्छा. अर्जुन म्हणतो, आणि मग ह्या तन्वीच्या पायावर तुळशीपत्र तुम्ही बघितलं का? यावरती पूर्णाजी म्हणते, नाही रे, आम्ही कशाला बघायला पाहिजे, म्हणजे रविराजांनी कन्फर्म केलंय आणि त्यामुळे आमचा विश्वास आहे. आता मात्र सायलीच्या लक्षात येतं की अर्जुनने हे सगळं का केलं. आता इकडे पुढची आणि शेवटची स्टेप होणार असते. इकडे आता प्रिया प्रतिमाकडे सारखी येत असते आणि आई तू या सगळ्यामध्ये डॉक्टरांकडे जायला नकार दे, ते तुला वेड्यांच्या हॉस्पिटलात नेतील. त्यांचं असं म्हणणं आहे की अपघात झाल्यामुळे तुझी स्मृती गेले, तुझी वाचा गेले आणि तुला वेडं ठरवतील. तू सगळ्यांना नकार दे. या सगळ्यामध्ये सायली पुढे आहे आणि तिला तू तुझी मुलगी मानतेस का? मी तुझी मुलगी आहे. यावरती आता तिकडे खूप चिडलेली सायली येते आणि प्रिया काय चाललंय तुझं? तू सध्या बाजूला हो, माझ्या आईपासून लांब राहा. प्रिया म्हणते, तुझी आई? यावरती सायली म्हणते, तुझी पण ती आई नाहीये, तू एक नंबरची खोटारडी आहेस. छोट्या तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र होतं ना, कुठे आहे तुळशीपत्र? आता हे बोलल्यावर प्रतिमाला सगळं आठवायला लागतं. प्रतिमाला आपली छोटी तन्वी आठवते. छोटी तन्वी आठवल्यावर ती प्रतिमा आता मात्र हावभाव करून दाखवायला लागते, हो पायावर तुळशीपत्र, पायावर तुळशीपत्र. प्रिया गडबडते. सायली म्हणते, दाखव तुळशीपत्र. यावरती प्रिया तत्तपप करायला लागते, तुझं काय आहे? तू हो इथून बाजूला, मी नाही दाखवणार तुला तुळशीपत्र. यावरती सायली म्हणते, मला नको दाखवू, तू प्रतिमात्यान दाखव. असं म्हणत सायली हट्टाला पेटते. प्रिया पाय दाखवायला तयार नसते. मग प्रतिमाला ती सांगते, आई तुला मी वाटत नाही का? आणि या गडबडीत प्रिया पडते. प्रियाचे रिकामे पाय दिसतात. सायली म्हणते, तुझ्या पायावर तुळशीपत्र नाहीये प्रिया, तू तन्वी नाहीयेस. ही सत्य रविराज सरांना मी सांगणार. आता तोपर्यंत प्रतिमा ओरडायला लागते किंवा प्रतिमा हातभाव करून सांगायला लागते, हो माझ्या तन्वीच्या पायावरती तुळशीपत्र आहे. सायली म्हणते, का ग फसवलंस? तुझं ही असलियत सगळ्यांच्या समोर येणार म्हणजे येणारच. असं म्हणत सायलीने प्रियाला जबरदस्त झटका देत एका बाजूला पाडलेलं असतं. प्रतिमा हे सगळं दृश्य पाहते. प्रिया म्हणते, थांब, तुझीच कंप्लेंट करते. सायली म्हणते, काय कंप्लेंट करशील? तुझा पाय मोकळा आहे, चल सगळ्यांच्या समोर. आणि प्रतिमा त्या साक्षीदार आहेत. प्रियाकडे कोणताही पर्याय नसतो. तोपर्यंत रविराज येतात, अर्जुन येतो, प्रतिमा येते. देवी आईच्या साक्षीने सगळे समोरासमोर येतात. त्यावेळेला अर्जुन रविराजांना व्हिडिओ दाखवतो. प्रियाचा काढलेला व्हिडिओ आणि प्रियाच्या पायावर नसलेलं तुळशीपत्र, झोपलेल्या सायलीचा काढलेला फोटो आणि सायलीच्या पायावर असलेलं तुळशीपत्र, या दोन्ही गोष्टी रविराजांच्या समोर येतात. मग मात्र आता रविराज हादरतात. काय सांगायचंय तुला हे सगळं? यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो, हे सत्य सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये प्रिया ही तन्वी नाही आहे आणि आत्ताचे पुरावे बघता सायली ही तन्वी आहे. कारण 2 गाठोडी जी गायब झाली ती सायली आणि इकडे तन्वी या दोघींची आहेत. मग प्रतिमा हातभाव करून सांगायला लागते, हो ही माझी मुलगी आहे. देवीच्या आईच्या साक्षीने मी शपथ घेऊन सांगू शकते की मी ज्या वेळेला हिला मिठी मारते त्याच वेळेला मला मुलीचं हे वाटतं, ही माझी मुलगी नाहीये.
असं म्हणत प्रतिमाने 2 पुरावे, इकडे अर्जुनने पुरावा, या सगळ्यावरती रविराज विश्वास ठेवणार का? आणि देवी आईच्या साक्षीने प्रिया नाही तर आपली सायली मुलगी आहे हे सत्य मान्य करणार का? पाहणं रंजक ठरणार.